Hello. In last lecture, we were studying about cofferdams, and we have seen two types of cofferdam out of five. That is, first one earth-filled cofferdam, and then rock-filled cofferdam. Okay. Now, the third type of cofferdam is sheet pile cofferdams. This type of cofferdam again subdivided into two types. First one is single wall cofferdams, and then double wall cofferdams. Now this name itself indicates that there must be protection of single wall and double wall, or single cofferdam and double cofferdam. Okay, let's see the points regarding to the single wall cofferdam. If the area to be enclosed is very small and the depth of water is also small, that is about 4.5 to 6 meter, then timber piles known as guide piles are used. Okay, जर डेप्थ कमी असेल, एरिया स्मॉल असेल, डेप्थ लगभग 4.5 to 6 मीटरपर्यंतच असेल, त्या केसमध्ये टिंबर पाईल्स वापरतात, त्यांनाच आपण गाईड पाईल्स किंवा टिंबर पाईल्स म्हणतो. तशा कन्स्ट्रक्शन, तशा टाईपचं जे कन्स्ट्रक्शन असेल ते सिंगल वॉल कॉफरडॅममध्ये. परत दे आर ड्रिवन डीप इन टू द फर्म ग्राउंड बिलो द रिवर बेड. The distance between the piles may vary from 1.7 to 3.5 meter depending upon the velocity of flow. Okay, हे डिस्टन्स काय नेमकं 1.7 to 3.5 मीटर ते पाहिजे डायग्राममध्ये. हे जे स्ट्रट्स दिसत आहे, टोटल डेप्थ दिलेली आहे, जे वॉटर लेवल त्याच्या रिव्हर बेडपासून, जो रिव्हर बेड दिसतो खाली, तर त्याच्यापासून वॉटरची हाईट मॅक्झिमम तिथे 450 तो सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणजे 4.5 मीटर असेल. ठीक आहे. तर इथे गाईड वेन्स ज्या कनेक्टेड आहेत, जे दोन्ही बाजूला व्हर्टिकल पार्ट दिसतात, आउटर मोस्ट पार्ट जे डबल लाईनने दाखवले ते पहा, त्याला काय म्हटलं आहे, गाईड पाईल्स. आणि आतमधल्या जे वुडन पाईल्स आहेत किंवा त्याला शीट पाईल्स, मग ते दोन्ही कनेक्टेड केलेले वेल्सनी. प्रत्येक ठिकाणी जे वेल्स आहेत, वेल्स म्हणजे त्या दोन्हीला कनेक्टिंग पार्ट आहे तिथे. आणि स्ट्रट्स हे हॉरिझॉन्टल मेंबर्स आहेत, ते काही पर्टिक्युलर डिस्टन्सवर प्रोव्हाइड केलेले, जे की आपण आता पाहिलं किती 1.7 to 3.5 मीटर या डिस्टन्सने लगभग ते स्ट्रट्स, जे की कनेक्टिंग मेंबर्स आहेत शीट पाईल्स, आणि त्याचबरोबर कंटिन्यू करून त्यांना गाईड पाईल्सला पण कनेक्टेड आहे. ठीक आहे. तर ही अशी एक अरेंजमेंट आहे टोटल सिंगल वॉल कॉफरडॅमची. तर हे फार इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत, त्याच्याबरोबरच त्याच्यावरचे हे पॉईंट्स पहा. ते डिस्टन्स कशावर डिपेंड म्हटलं तर 1.7 to 3.5 मीटर या रेंजमध्ये राहील ते डिस्टन्स स्ट्रट्समधला दोन्ही. तर दॅट इज डिपेंडिंग अपॉन द velocity of flow. The wells are bolted to guide piles at suitable distance. ते पाहिलंच आपण, वेल्स हे सुटेबल डिस्टन्सवर गाईड पाईल्सला आणि शीट पाईल्सला कनेक्टिव्ह मेंबर्स आहेत. देन शीट और वुडन पहा, शीट पाईल्स त्या बोलले ते वुडन पाईल्स. शीट पाईल्स और वुडन sheet piles are driven into the river bed along the wells and secured by bolt to the wells.
ते परत कंटिन्यू वेल्सला कनेक्टेड आहेत, शीट पाईल्स आणि गाईड पाईल्स. Thus, the area can be enclosed and the water is pumped out to start the construction in dry condition. Okay, अशा पद्धतीने तिथून वॉटर पंप आउट केलं जातं त्या सिंगल वॉल कॉफर डॅममधल्या ह्याच्यामध्ये स्टोअर झालेला आहे. पंप आउट करून जो काय एरिया आहे मेन कन्स्ट्रक्शनचा साईडचा तो किंवा ह्याच्यामधला जो की आपल्याला मेन कन्स्ट्रक्शन करायचं तो ड्राय करून कन्स्ट्रक्शन कंटिन्यू केलं जातं. ठीक आहे, हे बाजूनी पाणी राहील दोन्ही, पण आतमधला एरिया ड्राय केला जातो आणि कन्स्ट्रक्शन केलं जातं. देन डबल वॉल कॉफर डॅम्स. आता जस्ट डिफरन्स पहा, सिंगल वॉल कॉफर डॅम्स अँड डबल वॉल कॉफर डॅम. सिंगल वॉल कॉफर डॅम्स सी कम्पेअर करून याच्यात डिफरन्स असणारे पॉईंट. इफ द एरिया टू बी एनक्लोज इज व्हेरी लार्ज, पहा द एरिया स्मॉलर, एरिया एनक्लोज इज व्हेरी लार्ज हिअर, अँड इफ द डेप्थ ऑफ वॉटर इज लार्ज देन डबल वॉल कॉफर डॅम आर यूज्ड इन्स्टेड ऑफ सिंगल वॉल कॉफर डॅम. जर एरिया एनक्लोजही लार्ज असेल, मोठा एरिया आपला लागणार असेल तिथे काही जे मेन कन्स्ट्रक्शन जे करायचे त्यासाठी, आणि तसेच water depth of water is also large. In that case, double wall coffer dams are provided. The construction is same. मग बाकी स्ट्रक्चर जे सिंगल वॉल कॉफर डॅमचं होतं ते तसंच राहील, त्याची अरेंजमेंट मेंबरशी. ओनली इन केस ऑफ सिंगल वॉल ए पियर ऑफ वॉल विथ अ गॅप बिटवीन इज प्रोव्हाइडेड. पहा, दोन्ही गाईड पाईल्स शीट पाईल्स अशी पियर प्रोव्हाइड केलेली होती. त्याच्यापेक्षा डिफरन्स इथे आहे. डेप्थ इथे 4.5 to 6 होती, तर इथे 10 to 12 मीटरपर्यंत डेप्थ असेल तर डबल वॉल कॉफर डॅम्स. ठीक आहे, स्ट्रट अप्पर मोस्ट पार्ट आहे. शीट पाईल्स, गाईड पाईल्स and the connecting members to the sheet and wall piles are well members are provided, and there are no struts or horizontal members provided in case of double wall coffer dams. Okay, and the depth up to the river bed is also large, that is almost 750 centimeter to more, or it also be more in case of double wall coffer dams. This puddle means this is simply filled with some material. Okay, so this is about double wall coffer dams. See the diagrams, draw all diagrams properly in your notebook. Then last one is cellular coffer dams. These are suitable for heights up to 10.15 मीटर अँड वेन बेड्स आर रॉकी. जर रॉकी बेड असेल, हार्ड रॉक असेल, तर त्या केसमध्ये सेल्युलर कॉफर डॅम्स प्रोव्हाइड करायचे. सेल्युलर कॉफर डॅम युजेस डायग्राम सेल्युलर सेल्स और कवर लिप सेल्स टू कन्स्ट्रक्ट वॉटर टाईट बॅरियर. जे डायग्राम पहा, तर हे असतील सेल्युलर कॉफर डॅम्स. ओके, सेल्युलर कॉफर डॅम डायफ्रॅगम सेल आणि दुसरी दोन्ही डायग्राम तिथे ड्रॉ करायचे. तर दिस इज अबाउट द कन्स्ट्रक्शन ऑफ सबस्ट्रक्चर. इथे आपण सेकंड टॉपिकही कंप्लीट करतो. ओके, असाइनमेंट सॉल्व करायची त्याची सर्वांनी. डायग्राम सर्व प्रॉपरली ड्रॉ करायचे. थँक्यू.